मी माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज बघा आता थोडा भात उरला. आमच्या साईडला असं खूप चमचमीत पदार्थ करायला आवडतात. बघा तिनं आता एवढा भात उरला, सकाळचाच आहे, शिळा नाही तो. बघा तिनं 2 छोटे कांदे कापले, 2-3 मिरच्या, थोडा कढीपत्ता, एक कोथिंबीर, अर्धा टमाटा घेतला. आता शेंगदाणे लाल करायला टाकले तिने, मस्त तेलामध्ये करून घेतली ती. आणि आपला मसाल्याचा डब्बा बघा कसं आहे ती पोहे. आणि तुम्हाला सांगते फोडणी शेवया असं स्वतः मस्त करून खाते ती. कधी म्हणजे तिला आवडतं पण करायला आणि मस्त करून खाते. बघा आता मी शेंगदाणे तयार टाकले, म्हणजे शेंगदाणे छान तळून झाले ना सगळे लागतात, नाही तर असे मधून नरम लागतात ते. आणि असं खरं म्हणजे हाताने करून खाल्लं तर आपल्याला पण प्रत्येक सामान चालते, उपाशी तर राहणार नाही. बघा आता जिरा पावडर टाकते. बघा साईड करून देते. आता मी पण थोडे खाणार आहे तिच्याबरोबर. चटपटीत मसाले भात, फोडणीचा भात. आता ती हलवून घेते. आता ती मोहरी टाकते. आता ती पण कढीपत्ता टाकला आधी, मी ते नंतर उडत नाही म्हणून. मस्तपैकी आता ते होणार आहे. तिने मिरच्या टाकून घेतल्या, कांदा टाकून घेते, कोथिंबीर नंतर टाकणार होती. छान लालसर होईपर्यंत कांदा तळून घेतली. ती पोहे पण खूप छान बनले. पोहे, शेवयाचा उपमा, रव्याचा उपमा, ते सगळं शिकले. आता ती 10वीला गेली हवेत. खूप मला मदत करते मध्ये कामाला सगळ्या. सायली खूप हुशार आहे. छानपैकी कांदा तळून होते. म्हणजे त्याचा भात काढून घेते. आता छान हळद तिने त्याच्यात टाकली, थोडंसं मीठ टाकून दिलं, कारण भातात मीठ असतं ना आपलं. थोडंसं टाकून घेतलं तिने. 4 आता स्कूलमधून आली ती 3:30ला येते. मग आल्या छोटासाच नाश्ता करून घेते. फोडणी सगळी झाली आहे. चालेल आता अर्धा टमाटा घेतला तिने, तो टाकला. आता किती छान कलरफुल भात होणार आहे आपला, मस्त. वाव, थोडी